परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजे. साहेब, जय पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. त्याच्यामध्ये तो जो मालक आहे तो त्या पायलट सीटवर बसलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काही प्रश्न निर्माण झालेत. अर्थात तो पायलट च्या सीटवर बसलेला आहे. तो त्या विमानात नाही, जे ॲक्सिडेंट झाला अजितदादांच्या, त्याचा नाही आहे तो. तो दुसऱ्या विमानाचा आहे. मोबाईल कोणाचा आहे? पण कुठल्याही विमानाचा जरी असला, कारण तो जर त्या विमानात असता तर तो ठार झाला असता ना. याचा अर्थ तो दुसऱ्या विमानामध्ये तो असा झोपलेला दिसतोय. परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्यांनी न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे. तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजुरीपणा आहे. त्याच्यावर कारवाई करायला लागेल. साहेब, त्याच्यात आणखी एक विषय समोर येतोय की ते विमान जे आहे ते एका झाडाला आदळल्यानंतर अपघात झाला. तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी कुठलं झाड नव्हतंच. तर मला पण मी ज्यावेळी तिथे गेलो तेव्हा कुणी तिथे झाडाला आदळलं वगैरे असं मला कोणीतरी म्हटलं नाही. आणि तेवढंच नाही तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. तर ते अर्थात त्यांचं ते माहिती त्यांनी दिली त्याची पण चौकशी करायला पाहिजे. साहेब, जो सीसीटीव्ही त्यावेळेला समोर आला होता त्यावेळेला वरती हवेतच विमान फिरल्याचं हे बरोबर आहे. पहिल्यांदा त्याने लँड करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाच वाटलं हे बरोबर होत नाही म्हणून त्याने अबॉर्ट केलं, म्हणजे रद्द केलं. आणि परत दुसऱ्या याला तो परत गेला आणि दुसऱ्या याला फिरून जेव्हा तो आला आणि तो उतरायला लागला त्यावेळेला ते विमान पूर्णपणे असं कललेलं आहे. आणि मग त्यावेळेला ते कललेलं असल्यामुळे ते एवढं खाली आणि वेगानं खाली येत होतं, कारण लँडिंग करत होते ते. त्यामुळे कदाचित त्याला ते विमान सरळ करायला किंवा कंट्रोल करायला वेळसुद्धा मिळाला नसेल. ते मी त्यातला काही तज्ज्ञ नाही, पण मला असं वाटतं ते समजा 10,000 फुटावर असतं आणि अशा वेळेला ते कल्लं वगैरे असतं तर काहीतरी त्याला करायला वाव होता. पण हे अगदीच शेवटच्या क्षणाला ते कल्लं आणि त्यावेळेला तो लँडिंग करत होता जोरामध्ये. लँडिंग करत असताना थोडासा वेग जास्त असतो विमानाचा आणि त्याच्यामुळे त्याला ते कंट्रोलच झालं नाही. अर्थात ते सगळं जे आहे DGCAचे लोक जे आहे वगैरे वगैरे ते काय आणखीन काय सांगतात त्याची सुद्धा छानबीन तर होईलच. कोणी काय सांगतं झाडाला आदळलं आणि एकही माणूस जे आहे शेकडो हजारो लोकांमधला आतापर्यंत म्हणाला नाही की तो झाडावर आदळलं. त्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कुठच्या झाडाला